नमस्कार प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटतंय संगीता खूप खुश असते, कारण कला आज तिच्या सासरी जाणार असते. हे पाहून तिची लगबग सुरू चाललेली असते. ती म्हणते की अगं, तू आता सासरी चाललेली आहेस, त्यामुळे असं रिकामे हाताने जाणं बरं नसतं. ॲटलिस्ट 2-3 पदार्थ तरी मी तुला बनवून देते. ते बनवलेले पदार्थ तू तुझ्यासोबत घेऊन जा. तेव्हा संगीता तयारीला लागलेली असते. तोच कला तिचा हात धरते आणि म्हणते, आई कशाला गं? असं म्हटल्यानंतर संगीता म्हणते, अगं कशाला म्हणजे काय, ही तर पद्धत असते. आणि हे बघ, माझ्या जावयाला मला खास करून पाठवायचं आहे छान छान पदार्थ, त्यामुळे तू निमूटपणे घेऊन जा, कसलीही शंका काढू नकोस. कला म्हणते की हो, झालं तुझं सुरू. थोडक्यात काय म्हणायचं तर तुला कायम त्या चांदेकराचंच कौतुक असतं आणि त्याचंच कौतुक तू करत असते. त्यामुळे तू त्याचे लाड पुरवत असते, कौतुक करत असते, त्यामुळेच तो जास्त लाडवला गेलेला आहे. असं कला संगीताला म्हणत असते. संगीता तिला म्हणते की गप्प बस, माझे जावई खूप छान आहेत. तुला जे विचारते आहे ना, ते फक्त मला गुपचूप सांगायचं. त्यांना काय काय खायला आवडतं, असं संगीता कलाला विचारते. त्याला म्हणते की अगं, त्याला ना खमंग खुसखुशीत आणि एकदम चविष्ट असं खाण्याचा त्याचा हट्ट असतो. संगीता म्हणते, असं तर मग खमंग खुसखुशीत आणि आवडीनं खाता येईल असं काय बरं असू शकतं? कला खुश होऊन हसते आणि म्हणते, सोप्पं आहे, मी सांगते की त्याला अगं चकली वगैरे हे खूप आवडतं. त्यानंतर ते दोघेही खूप छान असे ओल्या नारळाचे करंज्या आणि चकली बनवतात आणि म्हणतात की संगीता म्हणते, हे घेऊन जा. इकडे आपल्याला पाहायला भेटते की रोहिणी सरोजला बातमी देण्यासाठी खूप उतावळी झालेली असते, कारण आबांनी कला आणि अद्वैत यांचा डिवोर्स मागितला. ही अर्धवट बातमी ऐकून रोहिणी खूप खुश झालेली असते आणि या बातमीचं लगेच भांडवल करत सरोजकडे आलेली असते. घरी आल्यानंतर ती म्हणते की सरोज वहिनी, अगं किती वेळ लावलास तू, मी केव्हाच वाट बघते आहे. पेढेचा बॉक्स आहे, पेढे खा पहिले. बॉक्समधून पेढा करते आणि सरोजच्या तोंडात भरवते. अभिनंदन असं म्हणते. अगं, सरोज म्हणते, अगं काय पेढा, कशाबद्दल? रोहिणी म्हणते, अगं हे बघ, हा पेढा जे आहे ना, ते अगदी आनंदाच्या बातमीसाठी मी तुला दिलेला आहे. डॅडनी स्वतः चूक केली होती ना, ती आता त्यांनी स्वतःच सुधारली आहे. रोहिणी, तुला नेमकं काय म्हणायचं आहे, असं सरोज म्हणते. रोहिणी म्हणते, हे बघ, ऑफिसमध्ये काय झालं, एकतर मी दमून आलेले आहे, पटकन सांग मला न्यूज, असं सरोज म्हणत असते. रोहिणी म्हणते की डॅडमुळेच कला या घरात आली होती आणि डॅडमुळेच कला आता या घरातून बाहेर जाणार आहे. डॅडनी डिवोर्सचे पेपर खऱ्यांच्या घरी घेऊन गेले होते आणि हातामध्ये फाईल होती. डॅडनी त्यासंबंधी दोघांना डिवोर्स मागितला आहे. हे ऐकून सरोजचा चेहरा खुलतो. सरोजला आनंदाचा धक्काच बसतो. रोहिणी म्हणते, अगं आबांनी हा निर्णय कसा काय घेतला, असं सरोज तिला विचारत असते. रोहिणी म्हणते, आबा खऱ्यांच्या घरी गेले आणि दोघांनी डिवोर्स पेपरवरती साईन मागितल्या आहेत, कारण डॅडलाही माहितीच आहे ना, एकमेकांसोबत पटत नाही आहे आणि त्यामुळे त्यांनी हा डिसिजन त्यांना बदलावा लागला असणार. एरवी ते खरेंची बाजू घेत होते, तसं असून सुद्धा त्यांनी डिवोर्स मागितला, कारण अद्वैतसाठी मागितला असेल. दोघांचे विचार पटत नाही आहेत हे त्यांना उशिरा का होईना समजलं असेल. ती जरी डॅडची लाडकी असली तरी सुद्धा घरातील शांतता तिने भंग करावी, असं डॅडना कधीही वाटणार नाही. हे ऐकून सरोज आणखीन खुश होते आणि म्हणते, जाऊ दे गं वहिनी, आपल्याला काय करायचं आहे. कुणाच्या कोंबड्यामुळे पाठ झाली हे महत्त्वाचं नाही. डॅडनी डिवोर्स घेतला